बँकेत जायची काही गरज नाही. घरी जा आणि आराम कर. मी बोरकरांना फोन करतो. नाही नको, म्हणजे मी बोलते त्यांच्याशी. मग लगेच बोल त्यांच्याशी. थांब, मी जरा विचार करते जायला हवं की नाही. ह्या अवस्थेत तू काम करू शकणारच असं वाटतंय तुला? अरे पण जान्हवी, तू घरी जाणार आहेस आणि आराम करणार आहेस. तुला आरामाची जास्त गरज आहे. अरे नो डिस्कशन. तू घरी जातेस. हे श्री, तू माझं ऐकलं नाहीस ना तर मला नवरेशाही गाजवावी लागेल. बरं ठीक आहे, मी जाते घरी. पण तू रागवणार नसशील तर एक गोष्ट सांगू का? सांग ना. मला आईस्क्रीम खावंसं वाटतंय. मग यात रागवण्यासारखं काय? थांब सांगतो. नाही नाही, आत्ता नको, म्हणजे आपण रात्री खाऊया घरी गेल्यावर. ओके मॅडम, तुम्ही म्हणाल तसं. आणि काय? मला पावसात भिजावंसं वाटतंय. काय झालं? नाही, काय नाही. तू कसला विचार करतोयस? नाही, काय नाही. तू आता हे जे काही म्हणतेस हे म्हणजे तुम्हाला ते डोहाळे वगैरे लागतात ते आहे का? हे काही काय माहिती, पण मला सारखं भिजावंसं वाटतंय पावसात. तू गप्प काय आहेस? नाही, म्हणजे तुझी ही दुसरी मागणी पूर्ण करणं जरा अवघड वाटतंय मला. एकतर आधी आपल्याला डॉक्टरांशी बोलावं लागेल. नाही, आणि मुळात डॉक्टरांनी नाही म्हणण्याची गरजच नाहीये. मीच नाही म्हणणार आहे, कारण मला ते जरा रिस्की वाटतंय. लगेच नाराज कसली होतेस का? थांब जरा, मला काहीतरी विचार करू दे, काहीतरी फिगर आउट करता येईल. कारण तुझी इच्छाही डावलता येणार नाहीये. लगेच खुश ना? बरं चल, मी निघते आता. चल जाऊन जरा वेळ झोपते, म्हणजे बरं वाटेल कदाचित. मी सोडतो तुला. चल. नाही नाही नको. अरे तू कुठे घरापर्यंत येणार? ड्रायव्हर काका आहेत ना, ते सोडतील. अगं गेट पर्यंत सोडतो. पण आपण जाताना मनीषला आणि नंदनला बाय करून जाऊया. असतील ते बाहेर. चल. अगं जान्हवी, आलीस एवढ्यात लवकर? हो आले. डॉक्टरकडे गेली होतीस का? हो. काय म्हणाले? बातमी दोघांनी एकत्र सांगायची आहे. काय सांगू यांना? काय ग, काय झालं? नाही, ऍक्च्युली डॉक्टर श्रीशी बोललेत, तो बोलेल तुमच्याशी. बरं, हे बघ ना काय झालं. काय? नेमका आत्ताच सिलेंडर संपला बघ. चहा करायचा म्हटलं ना तरी शक्य नाही आता. बापरे. जरा मदत करतेस का सिलेंडर उचलायला? नेमका आत्ताच गेलाय बघ गॅस. आई, अगं तो सिलेंडर फरशीवर असा घासत नेला ना की ओरखडे पडतात ग फरशीला, म्हणून जरा. पण श्री किंवा काका कोणीतरी येईलच ना इतक्या. अगं भाऊजी आले आहेत पण बाथरूम मध्ये गेले. श्री येईल ना. अगं
कुठे वाट बघत बसू त्याची आता? स्वयंपाकाला सुरुवात करता येईल ना? जरा थोडीशी मदत करतेस का? दोघी जणी मिळून उचलून नेऊया ना पटकन तिथे. एवढंच असतं अंतर आहे. मला एकटीला न्यायला जरा त्रास होतो घाली, वय व्हायला लागलंय ना. डॉक्टरांनी सांगितलं प्लीज लक्षात ठेवा सगळं. जड गोष्टी उचलायच्या नाहीये, जर्की मुवमेंट्स करायचे नाहीये आणि दगदग करायची नाहीये. डॉक्टरांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवशील ना? हो श्री, प्रॉमिस? प्रॉमिस. काय ग, काय झालं? नाही, काही नाही आई. सॉरी. म्हणजे ऍक्च्युली मला बरं नाही वाटत आहे. मी जाऊन पडू का? आणि हो, तुम्ही पण हे एकटीने नका उचलू, खूप जड येते. कुणीतरी येईल, मदत करेल तुम्हाला. काय झालं? काका अगदी देवासारखे आलात तुम्ही. अरे प्रश्नच नाही, मी कायम देवासारखाच येतो. खासियत आहे ती माझी. वेळेवर धावून येतो आणि लोकांना संकटातून बाजूला करतो. काय संकट आलंय? सिलेंडर लावायचंय. एवढं छोटं संकट. वा बाजूला. आधी तुम्ही बाजूला, मग संकट बाजूला. मी जाऊन पडू? जा. भाऊजी, जान्हवीला काय झालंय? पुढे काय? ती असं कधी करत नाही हो. कसं? म्हणजे मी फक्त तिला म्हंटल होतं की सिलेंडर उचलायला मला थोडी मदत करतेस का, तर नाही म्हणाली. अहो ते हो हो, असं कधीच करत नाही होती. जरा ना मुडी वाटतेय. कधी हसते, कधी थोडीशी उदास असते. तिच्या मनात काय चाललंय काही कळत नाही बघा. अगं पण त्यात एवढं टेन्शन घेणार का काय? टेन्शन नाही भाऊजी, विचार करत होते की ती असं तुटक का वागत असेल याचा. विचार करण्यापेक्षा थोडासा चहा करतेस? हो करते. मी आलोच. अहो पण चहा घेऊन जा ना आता. आता तू एवढं म्हणतेस तर बघून येतो ना जान्हवीला काय झालंय ते. हा, आलोच. काय ग, काय झालं? काही नाही, मग रडतेस का तू? असंच. असंच म्हणजे? सारखं मळमळत आहे. अरे बापरे. बरं. अगं माझी ना खूप चिडचिड होतीये. म्हणजे आता आईने सिलेंडर उचलायला सांगितलं ना, तेव्हा सुद्धा मला जरा रागच आला होता. म्हणजे मी कंट्रोल केलं स्वतःवर, पण मला कळत होतं की माझी खूप चिडचिड होतीये, राग येतोय, अस्वस्थ वाटतंय. तू 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 शांत हो. हे बघ, या अशा परिस्थितीमध्ये हे असं सगळं होतच असं म्हणतात. डॉक्टर सुद्धा म्हणाले तसंच. हो ना. अच्छा, जाऊन आलात तुम्ही? सगळं ओके आहे ना? गुड. तुला काही हवंय? खूप थकवा आलाय. बर बर, तू तू पड पड थोडा वेळ. काही लागलं तर मला बोलव, मी आहे. हा, दरवाजा उडून घेतो मी. हा, आराम कर, आराम कर. काय बोलली का ती? नाही. मला ना जरा विचित्रच वाटलंय तिचं वागणं. असं करत नाही कधी ती. तिची तब्येत बरी नाही ना.
मान्य आहे मला, पण मी फक्त तिला म्हटलं होतं की सिलेंडर उचलायला मदत करशील का, तर नाही म्हणाली ती. तिला बहुतेक आवडलं नाही मी विचारलेलं. अगं असं काही नाहीये बहिणी. भाऊजी परत काही बिनसलंय का हो? कशाला काही बिनसेल, आता सगळं चाललं ना व्यवस्थित. नाही, कारण श्री काहीतरी बोलायचंय असं म्हणाला, त्याचा आणि हिच्या वागण्याचा काही संबंध असेल का? तू तर उगाच काहीतरी भलते सलते विचार करत बसू नकोस. तिला थोडस बरं वाटत नाहीये, थोडा आराम केला की वाटेल बरं. मी जाऊन बघून येऊ का? नाही नको, झोपली ती, झोपू दे. पण अशी तिन्ही सांजेला झोपत नाही कधी ती. आता झोपलीये. कमालच आहे बाई. कमाल तुझी आहे बाई. हं? चहा नाही टाकलास तू अजून. अगो बाई विसरले, सॉरी. आत्ता एका मिनिटात करते. मी करू का? नाही नाही नाही, करते. हॅलो. हा. अरे मी बोलते. कोण कोण काय? अरे ओळख नाही ओळखलास? अरे अरे मी पिंट्याची आई. हा. हो 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 हो. म्हणजे फोनवर तसे पहिल्यांदाच बोलतोत ना आपण. काय म्हणतो? फोनवर आवाज वेगळा येतो. अगं बाई. अरे हो हो हो. नाही तुला सांगते, माझ्या माहेरची आहेत ना, ती म्हणतात फोनवर माझा आवाज आहे ना अगदी कोकिळेसारखा येतो. हो 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 हो. हा. काय कंपनीत आहेस का? अगं बाई तू तू घरी आलास पण लवकर आलास? अच्छा 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 अच्छा. हा लग्न आहे म्हणून काय? अरे आमचा पिंट्या आला नाही अजून. हो पण काय सगळी कामं त्यालाच असतात का? वेळेवर घरी यावं, आई वडिलांना चिंता वाटते नाही का? बरं ऐक ऐक ऐक. अरे मी मी का फोन केला होता माहितीये का तुला? म्हणजे मी विचारते असं सांगू नकोस त्याला तू. हा मला सांग, आमच्या पिंट्याचं काही आहे का रे? हॅलो. हा हा. अरे आमच्या पिंट्याचं काही भानगड वगैरे काही आहे का? नाही 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 नाही. अरे रोज खूप उशिरा येतो ना, म्हणून म्हटलं. नाही अरे काळजी वाटते ना रे. हो म्हणून म्हणून. बरं ऐक ऐक ऐक, जरा लक्ष ठेव त्याच्याकडे. हा. आणि हे बघ तसंच काही वाटलं ना तर मला सांग. हा. हो 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 हो. नक्की नक्की नक्की. हा नक्की. हो नक्की. अरे नक्की येणार आहे तुझ्या लग्नाला. आता एवढं फोन करून तू सांगतोयस म्हटल्यानंतर. हा आणि आता तुझ्याकडे माझा नंबर आलाच असेल ना? हो हो हो. बरं 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 बरं. हो हो हो. आता एवढं बोलावतोयस म्हटल्यानंतर आशीर्वाद द्यायला यायलाच हवं. नक्की. हा पण तेवढं मात्र कळव जरा मला. हा चल 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 चल. ठेवते. हा ठेवते. हो हो. मिलिंद आहे ना, लग्न ठरलंय ना. हे म्हणत होता लग्नाला या म्हणून. अहो पाहिलंत ना, मी म्हंटल नव्हतं तुम्हाला. मला ना पिंट्याची लक्षणं काही ठीक दिसत नाहीये. अजून पत्ता नाहीये पोराचा. कायम तंद्रीत असतो कसल्या तरी. खाण्यापिण्याकडे कशाकडेच लक्ष नसतं. रात्री बराच वेळ जागा असतो तो. फोनची कसला तरी चाळा चालू असतो. एकदा ना फोन तपासला पाहिजे त्याचा. त्याची काही गरज नाहीये. का गरज कशी नाहीये? कला त्याच्या फोनला हात लावायचा नाही. बरं राहिलं नाही लाव. वय आहे त्याचं. काय मित्रमंडळींशी गप्पा गोष्टी सुरू असतील.
चालायच. आणि मुळात तू कशाला त्याच्यावर पाळत ठेवू नयेस. हो पाळत कसली, तळणा ताठा पोरगा आहे आपला. उद्या काही कमी अधिक झालं म्हणजे हा मग काय करणार आपण? आपल्याकडे ना पैसा ना अडका. काय होणार आहे? हल्ली काही खरं नाही हो. आणि आपल्यासारखं राहिलेलं नाहीये अजिबात. वेळच्या वेळी नाकात वेसण नाही घातली ना तर हाताबाहेर जाईल आपला पोरगा. आता जानू नाहीये तर तू त्याच्या पाठी लागलीस का? अहो पण एवढा उशीर व्हायचं कारणच काय म्हणते मी. अगं असेल त्याला काहीतरी काम. एवढं कसलं काम? तो मिलिंद बघा, तो केव्हाचा घरी आलेला आहे. मग हा कुठे राहिलाय आतापर्यंत सांगा ना. अहो सगळ्या कंपन्या किती 6 वाजता बंद होतात. मला तर बाई घोरच लागलाय जीवाला. काय हो? काय पोरी बिरीची काही भानगड नसेल ना? कला. हो आजकालच्या मुलांचं काय सांगावं. आपला जमाना गेला, कळलं ना. ही मुलं फार पुढे गेलेली आहेत. एक एक ऐकतो ना आपण अंगावर नुसता शहारा येतो बाई. अहो आपली पिढी वेगळी होती. आई वडिलांच्या आज्ञेत होती. प्राज्ञा नव्हती आई वडिलांच्या विरोधात जाऊन काही वागण्याची किंवा बोलण्याची. पण आजची ही पेंट्याची पिढी आपल्या आई बापांच्या विरोधात जाणं म्हणजे भूषण वाटतं. काय ते थ्रिल का काय म्हणतात ना ते. त्यात तो आहे हलक्या कानांचा. कुणी काही सांगितलं की पटकन पटतं त्याला. असं काही नाहीये कला. नाहीये कसं हो? मग त्याने जावई बापूंच्या तोंडाला काळं फासलं असतं का? हे काय, श्री नाही आला अजून? नाही ना. बेबी बंच, तुम्ही फोन करून बघा ना त्याला. अगं तो आज काय सांगणार आहे ना याचं टेन्शन आलंय मला. उगाच कशाला फोन करायचा. आणि मूड सुद्धा कसा असेल ना माहिती नाहीये त्याचा. हो ना. कामात असला आणि चिडला बिडला म्हणजे जरा धीर धरवत नाहीये तुम्हाला सगळ्यांना. नाही बरोबर आहे, नकोच फोन बिन करायला. जान्हवी पण अजून उठली नाहीये. अजून कशी झोपलीये? हो ना ग. म्हणजे आज सकाळपासून नवलच वाटतंय मला तिच्या वागण्याचं. म्हणजे काय केलं तिने? अगं दुपारीच आली ऑफिस मधनं आणि मी नेमकी गॅस संपला म्हणून तो सिलेंडर इकडून तिकडे नेण्याच्या धडपडीत होते. तर मी तिला विचारलं की डॉक्टर काय म्हणाले. तर आधी गप्पच बसली. मग म्हणाली की श्री सांगेल. काळजीचं काही असेल का? अरे देवा. अगं मी तिला म्हंटल की मला जरा सिलेंडर उचलायला मदत कर, तर नाही म्हणाली. अगं आणि सरळ खोलीत जाऊन झोपली ती. तिला तिला बहुतेक माझं बोलणंही नाही आवडलं. आणि अगं पण सहसा दुपारी झोपत नाही ती. हो, आश्चर्यच आहे. म्हणजे खरंच तिला बरं वाटत नसावं. पण मग वहिनी चहा घ्यायला पण नाही उठली? नाही ना, म्हणजे मी मध्ये जाऊन बघून आले तर गाढ झोपली होती अगदी. मग चहालाही नाही उठवलं मी तिला. जाऊ दे, पण नको चहा नकोच. तिला ऍसिडिटी झाली आहे ना? हो, ऍसिडिटी झाली आहे का आणखी काय कोणास ठाऊक. मावशी हे जरा फ्रीज मध्ये ठेव. काय आहे? आईस्क्रीम. आईस्क्रीम पावसाळ्याचं? अरे कशाला उगाच. हवा माहितीये ना बाहेर कशी येते. अगं सर्दी पडशाने हैराण झालेत लोक. हो ना, मला पण अरे लगेचच त्रास होतो. अरे जान्हवीला खायचं आहे आईस्क्रीम. सर्दी पडशाने हैराण झालेत लोक. हो ना,
ना, मला पण अरे लगेचच त्रास होतो. अरे जान्हवीला खायचं आहे आईस्क्रीम. मावशी ठेव ना फ्रीज मध्ये, ना तर वितळेल. ठेवते. जान्हवी कुठे? अरे ती केव्हाची झोपली आहे. बरं झालं, म्हणजे सांगतो. बरं डॉक्टर काय म्हणाले? हो सांगतो. आणि तू काहीतरी सांगणार होतास ना आम्हाला, त्याचं काय? अरे दिवसभर जीव टांगणीला लागला रे. हो ना, मी म्हणूनच लवकर आले. मी पण. सांगणार आहे. बोल ना श्री, अरे काय सांगणार आहे? सांगणार आहे, सगळं सांगणार आहे मी. एवढी काय घाई आहे? आणि मी जान्हवी बरोबरच सांगणार आहे. अरे तू म्हणतोस ती सांगेल, ती म्हणते तू सांगशील, काय? आम्ही दोघं एकत्र सांगणार आहोत. अरे पण हिंट तर दे. हिंट कसली हवी आहे? थोड्या वेळात आम्ही सांगणारच आहोत. बरं चहा घेणारच का? आता जान्हवी उठली का बघतो. हो हो, उठव तिला. दिवे लागण्याची वेळ झाली, असं झोपणं बरं नाही. बघतो, येतो.